नमस्कार मित्रांनो, 45 मराठी चॅनलवर तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या या विशेष भागाची सुरुवात दिवाळीच्या तयारीने होते, जिथे ईश्वरी आणि अर्णव दोघेही मिळून घराच्या सजावटीत व्यस्त आहेत. याच दरम्यान पडद्यांमुळे एक अनपेक्षित क्षण घडतो, जेव्हा अर्णव ईश्वरीच्या अंगावर येऊन पडतो. हा क्षण त्यांच्यात एक वेगळी जवळीक निर्माण करतो, जो दोघांनाही भावनिकरित्या विचार करायला लावणारा असतो. यापूर्वीचा अर्णवने ईश्वरीला गुलाब पुष्प देऊन तिने तो स्वीकारणे हा त्यांच्या नात्यातील दुरावा कमी होण्याचा संकेत होता, आणि आता हे क्षण त्यांच्या नात्यातील गुंता अधिक वाढवताना दिसतात. पुढे जाण्यापूर्वी चॅनल सबस्क्राईब नक्की करा, सोबतच बेल बटन टच करा, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढची व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल. पुढच्याच वेळी लावण्य आणि राकेश यांची एंट्री या जवळीकच्या क्षणाला एक नकारात्मक वळण देते. अर्णव आणि ईश्वरीला एकत्र पाहून लावण्य चिडते आणि रागाच्या भरात तिथून निघून जाते, तर राकेश, जो आपल्या क्लायंटच्या बहाण्याने बाहेर गेलेला असतो, तोही दरवाजातून हे दृश्य पाहतो. हे पाहून त्याला तळपायाची आग मस्तकात गेल्याप्रमाणे वाटतं आणि तो खूप संतापतो. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या जवळ असल्याने त्यांचे लक्ष या दोघांकडे नसतं, पण लावण्य आणि राकेशचे येणे जाणे या क्षणांवर मोठा परिणाम करतं. अर्णव ईश्वरीच्या आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. डोळे बंद करून तो ईश्वरी जवळ सरकतो, पण ईश्वरी त्याला दूर करते. इथे अर्णवच्या मनात एक विचार असतो की जोपर्यंत ईश्वरी त्याला मनापासून आपला नवरा म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत तो तिच्या मनाविरुद्ध काहीही करणार नाही. त्याला आठवतं की त्याने सिंधूच्या म्हणजे ईश्वरीच्या मनापासून नसताना तिच्याशी लग्न केलं होतं, आणि म्हणून तो हे सगळं जबाबदारी म्हणून करतो आहे. दुसरीकडे ईश्वरीलाही असंच वाटतं की अर्णव सर फक्त जबाबदारी म्हणून तिच्याकडे पाहत आहेत, पत्नी म्हणून नाही, आणि त्यांचे नाते नवरा बायकोसारखे नाही. या विचारांमुळे दोघेही एकमेकांपासून दूर जातात. या घटनेबद्दल विचारपूस झाल्यावर अर्णव सांगतो की पडद्यांमुळे तो तिच्या अंगावर पडला, तर ईश्वरीही या गोष्टीला दुजोरा देते. याच वेळी अर्णव ईश्वरीला हात देतो आणि ईश्वरीही त्याचा हात पकडते. ईश्वरीला हे जाणवतं की अर्णव फक्त तिला आधार देत आहे, आणि म्हणून ती त्याचा हात हातात घेते. सजावट पूर्ण करण्याच्या निमित्ताने अर्णव आणि ईश्वरी पुन्हा एकत्र काम करायला लागतात. पुढे ईश्वरी तिची ताई नम्रता हिला फोन करून तिच्या मनातील गुंता आणि नात्यातील गोंधळ व्यक्त करते. ईश्वरीला वाटत असतं की त्यांचे नाते फक्त एक जबाबदारी म्हणून निभावले जात आहे. नम्रता तिला समजावते की तिने इतका विचार करू नये आणि त्यांचे नाते पूर्वीपेक्षा चांगले झालेले आहे. नम्रता तिला हे देखील सांगते की लग्नाची परिस्थिती चुकीची होती, पण ते दोघे चुकीचे नाहीत. ईश्वरीला वाटतं की अर्णवच्या वागण्यातून तो तिला फक्त जबाबदारी म्हणून पाहतोय. नम्रता तिला थोडा वेळ देण्यास सांगते, ज्यामुळे नात्याचे स्वरूप स्पष्ट होईल. नम्रता अर्णवला खूप चांगला माणूस ठरवते आणि ईश्वरीला त्यांच्याबद्दल कोणताही गैरसमज न ठेवण्यास सांगते. यावेळी आकाश येतो आणि नम्रतासाठी चॉकलेट्स घेऊन येतो. नम्रता ईश्वरीला दिवाळीच्या तयारीबद्दल विचारते आणि ईश्वरीला ही दिवाळी आपल्या माणसांसोबत मिस करू नये असे नम्रता समजावते. आकाश नम्रताला तिच्या रिक्षा स्टँडपर्यंत सोडायला जातो, ज्यामुळे त्यांच्यात एक गोड क्षण जुळताना दिसतो. दुसरीकडे राकेश लावण्याजवळ पुन्हा येण्याचा प्रयत्न करत असतो, पण लावण्या समोरून येत असल्याचे पाहून तो क्लायंटशी बोलण्याचा बहाणा करून ईश्वरीच्या जवळून निघून जातो. लावण्या आणि वल्लवी ईश्वरीला पुन्हा डिवसायला सुरुवात करतात. लावण्या ईश्वरीला बजावते की तिने लक्षात ठेवावं, ती कधीही AR म्हणजे अर्णवची पत्नी होऊ शकत नाही, कारण तिची लायकी नाही. हे ऐकून राकेश मनातल्या मनात खुश होतो, कारण लावण्याने अजूनही हार मानलेली नाही. ईश्वरी मंगळसूत्राचा आधार घेऊन त्यांच्या नात्याची ताकद सांगण्याचा प्रयत्न करते, पण लावण्या त्याला काहीही महत्त्व देत नाही आणि ईश्वरीला ARच्या पत्नीच्या लायक नसल्याचे वारंवार बोलून दाखवते. वल्लभी ही ईश्वरीला डिव्होर्सबद्दल बोलून धमकावते. या सर्व नकारात्मक बोलण्याने ईश्वरीच्या मनात विचारचक्र सुरू होतं. तिला वाटू लागतं की मी खरंच अर्णव सरांसाठी फक्त एक ओझं झालेले आहे. ओझं आहे का? त्यांचे माझ्यावर प्रेम नाही का? फक्त दया दाखवून त्यांनी लग्न केलं आहे का माझ्याशी? हे सर्व राकेशही ऐकतो आणि त्याला वाटतं की आता त्याला ईश्वरीला आधार द्यायला जायला हवं. तो तिच्याकडे जाण्याचा विचार करतो, पण त्याच वेळी मागून अर्णव येतो आणि विचारतो, मिस इंदोर, काय झालंय? तू इथे विचार करत आहेस कसला? अर्णव तिला राकेशबद्दल विचारतो, पण ईश्वरी शांत असते. अर्णव ईश्वरीचा हात धरून तिला रूममध्ये घेऊन जातो. राकेशला वाटतं की ही संधी हुकली, पण बरं झालं लावण्याने चांगलं काम केलं. ईश्वरी अर्णवकडे व्यक्त होते की कधी कधी गोष्टी इतक्या विचित्र पद्धतीने घडतात की वाईट वाटतं. अर्णव तिला समस्या विचारतो आणि जर ती राकेशबद्दल नसेल तर नेहमीच्या तिच्या
हाय डेसिबल आवाजात बोलू शकते कारण त्याला त्याची सवय आहे असं सांगतो. ईश्वरी सांगते की तिला वाईट वाटत आहे, की सगळं काही चुकत चाललेलं आहे. अर्णव तिला समजावतो की तिने इतका विचार करण्याची गरज नाही आणि स्वतःला या विचारांमध्ये अडकवून घेऊ नको. तो तिला स्वतःला वेळ देण्यास सांगतो. सजावट अपूर्ण सोडून कसं चालेल, ही आपली जबाबदारी आहे असं म्हणून तो तिला पुन्हा कामाला लावतो. अर्णव ईश्वरीला सरप्राईज देतो, ज्यामुळे ईश्वरी खूप आनंदी होते. तिची छोटी छोटी काळजी घेणारा अर्णव तिला आवडतो. अर्णव तिला बाहेर घेऊन जातो आणि त्यांना एकत्र तयार केलेला आकाश कंदील दाखवतो. तो आकाश कंदील पाहून ईश्वरी खूप खुश होते. आकाश कंदीलकडे पाहून ईश्वरी अर्णवला सांगते की काही गोष्टी कितीही सुंदर असल्या तरी त्या दुरूनच बघायला लागतात. त्यांच्या जवळ जाता येत नाही कारण त्या लांबूनच चांगल्या दिसतात. खरं तर हे बोलणं ती अर्णव आणि तिच्या नात्याबद्दल करत असते. तिला लावण्याचं बोलणं आठवतं आणि तिला वाटतं की काही गोष्टी आपल्याला हव्या असल्या तरी त्या नशिबात नसतात. हे ऐकून अर्णव ईश्वरीचा धरलेला हात सोडतो आणि म्हणतो, मिस इंदोरी, यू आर राईट, डिस्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट असं बोलून तो बाजूला निघून जातो. ईश्वरीलाही वाटतं की अर्णव सर आणि माझ्यात खूप अंतर आहे, ते कधीही मिटवता येणार नाही. पुढील भागात दिवाळीत नरकासूर वध करण्याची घोषणा अर्णव करतो, ज्यात तो दरवर्षीप्रमाणे वाईट गोष्टींचा नाश करण्याचा संकल्प घेतो. राकेश तिथे असतो आणि वल्लभी त्याला बघते. अर्णव म्हणतो की तो वाईट कारंट राकेशसाठी वापरलेला शब्द वाईट कार्ट चिरडणार आहे. इथे राकेश मनात विचार करतो की लवकरच ईश्वरी त्याच्या पायाखाली असेल. अंजली ईश्वरी आणि राकेशला समजावते की सगळं काही लवकरच ठीक होईल. तर दर्शक मित्रांनो, एकंदरीत हा भाग ईश्वरी आणि अर्णवच्या नात्यातील प्रेम की जबाबदारी या द्वंद्वावर आणि बाहेरील नकारात्मक शक्ती म्हणजे लावण्य, वल्लभी आणि राकेश त्यांच्यावर कसे परिणाम करतात यावर आधारित आहे. दिवाळीच्या सकारात्मक वातावरणातही त्यांच्या नात्यातील अंतर आणि ईश्वरीच्या मनात निर्माण झालेले संशय प्रकर्षाने समोर आलेले आहेत. तर दर्शकांना हा होता आजचा 24 ऑक्टोबर 2025चा तू ही रे माझा मितवा या मराठी मालिकेचा लेटेस्ट रिव्ह्यू. आजच्या भागाबद्दल कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. तर पुन्हा भेटून एका नव्या व्हिडिओत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.